पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक 11। एकी हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्ध मतसंकेतू वार्तिकाचा म्हणजे तसेच त्याच्या एका हाताला खंडित दात हे वार्तिककारांच्या हात स्वभावता खंडित असलेल्या बौद्ध मताचे प्रतीक आहे। मग सहजे सत्कार वादू तो पद्म करवरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभयहस्तू। त्यांचा कल्याणकारी अन वरदायक असा एक हात आहे ज्यांच्यापासून धर्म अन प्रतिष्ठा स्थापली जाते। जो सत्कारवाद म्हणजेच ब्रह्मविषयक वादाचे प्रतीक आहे तो त्याचा हात हा अभयकर आहे। देखा विवेकवंतू सुविमळू तोची शंडा दंडू सरळू जेच परमानंद केवळू महासुखाचा परमानंद आणि निर्मळ विचार हीच या गणेशाची सरळ सोंड आहे। तरी संवादू तोची दशनो जो समता शुभ्र वर्णो देख उन्मेष सूक्ष्मेक्षणो विघ्नराजो। उत्तम संवाद हे शुभ्रदंताचे लक्षण आहे तर या गणेशाचे बारीक नेत्र हे त्यांच्या सूक्ष्म आणि तीक्ष्ण दृष्टीचे प्रतीक आहेत। मज अवगमगलिया दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी बोध मदामृत मुनी आली सेवती। पूर्व आणि उत्तर मीमांसा या त्याच्या शूर्पकर्णातून प्रतीत होतात। यांच्या गंडस्थळातून जो बोधाचा मध निघतो त्याच्या सेवनाने ऋषी मुनिजन हे भ्रमर तृप्त होतात। प्रमेय प्रवल्ल प्रभ द्वैताद्वैत तेची निकुंभ सरिसेपण एकवटी ती इब मस्तकावरी। द्वैत आणि अद्वैत मत ही त्याच्या मस्तकावरील गंडस्थळे असून त्यातील प्रमेय ही शोभिवंत पवळी असून ती साम्य रसाने एकवटलेली आहेत। उपारी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे तिये कुसुमे मुगुटी सुगंधे शोभवंती भाळी। या श्री गणेशाच्या मस्तकी श्रेष्ठ दशोपनिषदाचा मुकुट आहे। ती म्हणजे जणू शोभिवंत टवटवीत सुगंधाने भरलेली फुले आहेत। आकार चरण युगल उकार उदार विशाल मकार महामंडल मस्तकाकारे। या ओंकार रूपी गणेशाचे आकार हे चरण, उकार हे विशाल उदर आणि मकार हे मस्तक आहे। हे तिन्ही एकवटले तेत शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री कृपा निमिले आदी बीज। या तिन्हीने जो एकवटलेला आहे जो वेदमंत्राने वंदनीय आहे अशा त्या ओंकार रूपी शब्द बीज रूपी आदी श्री गणेशास मी सद्गुरूच्या कृपेने वंदन करतो। आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी श्री शारदा विश्वमोहिनी नमली मिया। त्यानंतर ज्ञानदेव म्हणतात की आता जी चातुर्याची खाण आहे जी अभिनव अशा साहित्यरत्नांनी नटलेली आहे त्या विश्वमोहिनीशी शारदा देवीस मी वंदन करतो। मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष आत्यादुरु विवेकावरी। जे माझ्या हृदयी नित्य निवास करून आहेत ज्यांच्या कृपेने मी या संसाररूपी भवसागरात तरलो आहे। माझी बुद्धी ज्ञान हे ज्यांच्या कृपेने विवेक प्रांतात प्रवेशले आहे त्या माझ्या सद्गुरूंना मी अत्यादराने वंदन करतो। जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे मग वास पाहिजे तेत प्रगटे महानिधी। ज्याप्रमाणे डोळ्यात अंजन घातल्यावर दृष्टीस न दिसणारे सुद्धा दिसू लागते त्यास भूमिगत द्रव्य दिसू लागते। का चिंतामणी आलिया हाती सदा विजयवृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम श्रीनिवृत्ती ज्ञानदेव म्हणे। किंवा सकल मनोरथ पूर्ण करणारा चिंतामणी लाभल्यावर जी अवस्था होते तसाच श्री निवृत्तीनाथांच्या कृपेने मी देखील पूर्ण काम पूर्ण संतुष्ट तृप्त झालो आहे असे ज्ञानदेव मोठ्या कृतज्ञतेने या ठिकाणी सांगतात। म्हणून जानतेनी गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती। ते सांगतात ज्याप्रमाणे झाडाच्या मुळाला घातलेले पाणी झाडांच्या शाखा पाने फुले यांच्यापर्यंत जाते व ती टवटवीत होतात तसा जो सद्गुरूंची सेवा करतो
त्याला त्या सेवेचे फलित म्हणून सर्व सुखे प्राप्त होतात. का तीर्थे जिये त्रिभुवनी तिये घडती समुद्रा व गहाणी, ना तरी अमृत रसा स्वादवनी रस सरळ, किंवा केवळ एका समुद्र स्नानाने सर्व तीर्थाचे स्नान केल्याचे पुण्य मिळते. एका अमृताच्या प्राशनाने सर्व रस प्यायल्याचा आनंद मिळतो. तैसा पुढत पुढत तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची, जो अभिलाषित मनोरुची पुरीवता तो आणि तसा सर्व लाभ हा श्री सद्गुरूंच्या सेवनेने लाभतो मिळतो. म्हणून मी माझे सद्गुरू निवृत्तीनाथ यांना त्यांनाचा दास होऊन वारंवार वंदन करतो. आता अवधारा कथा गहन जे सकळा कौतुका जन्मस्थान, की अभिनव उद्यान विवेकतरुचे. महाराज म्हणतात की श्रोते हो, सर्व कौतुके उत्पन्न करणारी विवेकरूपी वृक्षांनी भरलेल्या बागेसारख्याच एक अभिनव अशा कथेच्या श्रवणास आता आपण सादर व्हा. ना तरी सर्व सुखाची आदी जे प्रमय महानिधी, नाना नवरस सुधाब्दी परिपूर्ण ही कथा सुखदायक आहे. तशीच ती नवरसांनी भरलेली अनआर्थलेली आहे. की परमधाम प्रगट सर्व विद्यांचे मूळ पीठ, शास्त्र जाता वसोट अशेषांचे. ही कथा म्हणजे मोक्षाचे स्थान आहे. ती सकल विद्या आणि कलांचे माहेरघर आहे. अनेक शास्त्रे तिच्या आश्रयास आलेली आहेत. ना तरी सकळ धर्मांचे माहेर, सज्जनांचे जिव्हार, लावण्य रत्नभंडार शारदेचे. ही कथा सर्व धर्माचे माहेरघर आहे. तशीच ती कथा म्हणजे सरस्वतीच्या लावण्यरूपी एक अक्षय ठेवाचा आहे जणू. नाना कथा रूपे भारती प्रगटली असे त्रिजगती, आविष्कारुणी महामती व्यासाची ये. महर्षी व्यासांच्या बुद्धी कौशल्याने या कथेच्या रूपाने जणू ती सरस्वती देवताच प्रगट झाली आहे. म्हणून हा काव्यारावो ग्रंथ गुरुवतीचा ठावो, येथून रसा झाला आओ रसाळपणाचा. त्यामुळेच ही कथा सर्व काव्यामधली श्रेष्ठ असून वर्णनाने या ग्रंथास महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. या ग्रंथात शृंगाराधिक नवरसांचा एक वेगळा साच आला आहे. देवीची ऐका अनिक एक, येथून शब्दश्री सच्चास्त्रिक आणि महाबोधी कवळिक दुनावली. आणखी एक खास गोष्ट म्हणजे या कथेपासून शब्दरूपी लक्ष्मीस शास्त्रीयपणा आला असून तिच्यातील आत्मबोधास दुप्पट कोमलपणा आलेला आहे. येत चातुर्य शहाणे झाले, प्रमय रुचीस आले आणि सौभाग्य पोकले सुखाचे येत. या कथेतून चातुर्य हे शहाणे झाले आहे, तत्वार्थाला रुची आली आहे आणि सुख सौभाग्य हे वाढीस लागले आहेत. माधुरी मधुरता, श्रंगारी सुरेखता, रूढपण उचिता दिसले भले. इथे माधुर्यालाही मधुरता, श्रंगारालाही सुंदरता आणि योग्य वस्तूला योग्य ती श्रेष्ठता महान प्राप्त झाली आहे. येत कळवा विद कपन कळा, पुण्याशी प्रतापू आगळा, म्हणून जन्मे जयाचे अवळीला दोष हरले. ही कथा इतकी विलक्षण आहे की तिच्यातून कलेला कौशल्य प्राप्त झाले, पुण्याचा प्रताप वाढला आणि हिच्या श्रवण पुण्यबळानेच जन्मजयाचे ब्रह्महत्येचे पापन अनेक दोषही दूर झाले. आणि पाहता नावे करंगी सुरंगतेचे आगळिक, गुणा सगुणपणाचे बीक बहुवस येथ. या कथेमुळे श्रंगारास विशेष सुरेखपणा आणि गुणांनाही विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे. भानुचेनी तेजे धवळले, जैसे त्रैलोक्य दिसे उजळिले, तैसे व्यासमती कळिले मिरवे विश्व. जसा सूर्योदयाबरोबर सकल विश्वास प्रकाश पसरतो, त्याप्रमाणे व्यासांच्या अलौकिक बुद्धीतून प्रगटलेली ही कथा सकल जगतावर ज्ञानाचा एक वेगळाच प्रकाश टाकून सकल विश्व हे प्रकाशमान करीत आहे. का सुक्षेत्री बीज घातले, ते आपुलियावरी विस्तारले, तैसे भारती सुरवाडले अर्थ जात. ज्याप्रमाणे सकसन उत्तम जमिनीत बी पेरले असता त्याची उत्तम प्रकारे वाढ होते, त्याप्रमाणेच या कथेत सर्व विषय उत्तम प्रकारे अभिव्यक्त झाले आहेत. ना तरी नगरात तरी वसिजे, तरी नगराची होईजे, तैसे व्यासोक्ती जे धवळत सकळ. किंवा
ज्याप्रमाणे नगरात राहणारा माणूस हा जास्त शहाणा असतो, त्याप्रमाणे व्यासांच्या अलौकिक वाणीतून बाहेर पडलेल्या या ज्ञानतेजाने अवघे विश्व प्रकाशमान केले आहे, ज्ञानमय करून टाकले आहे. की प्रथम वया साकळी लावण्यासी नवाळी, प्रगटे जैसे आगळी अंगणा अंगणी. तारुण्याचे सौंदर्य स्त्रीच्या अंगावर जसे खुलून दिसते, त्याप्रमाणे ना तरी उद्यानी माधवी गडे, तेत वन शोभेची खाणी उघडे. आदिलापासून अपाडे जिया परी. किंवा ज्याप्रमाणे बदलत्या ऋतूप्रमाणे जशी वनातली सृष्टी शोभा विशेष शोभून दिसते. ना तरी उद्याने माधवी घडे, तेत वन शोभेची खाणी उघडे. आदिलापासून अपाडे जिया परी. किंवा ज्याप्रमाणे बदलत्या ऋतूप्रमाणे जशी वनातली सृष्टी शोभा विशेष शोभून दिसते. नाना घनीभूत सुवर्ण जैसे निहाळिता साधारण, मग अलंकारी बर्वेपण निवाडू दावी. किंवा सोन्याची लगड सुकृत दर्शनी साधीच दिसते, पण त्याच सोन्याचे अलंकारात रूपांतर केल्यावर सोन्याचे सौंदर्य आणखीन खोलून दिसते. तैसे व्यासोक्ती अलंकारिले, आवडे ते बर्वेपण पातले. जाणून काय आश्रियले इतिहासी. त्याचप्रमाणे व्यासांच्या सिद्धवाणीतून जेव्हा ही कथा व्यक्त झाली, तेव्हा इतिहासाने उत्स्फूर्तपणे या कथेतून व्यक्त होण्याचा निर्णय घेतला. नाना पुरतीय प्रतिष्ठे लागी, सानिव धरुणी अंगी. पुराणे आख्यान रूपे जगी भारता आली. त्यामुळेच आपणास उत्तम प्रतिष्ठा लाभावी या हेतूने पुराणाने अंगी नम्रता घेऊन या कथा आख्यानातून व्यक्त होणे पसंत केले आहे. म्हणून महाभारती नाही ते नोहे लोकी तीही, येणे कारणे म्हणे पे पाही व्यासोच्चिष्ट जगत्त्रय. यामुळेच असे खात्रीशीरपणे म्हणता येते की या महाभारताच्या कथेत नाही असे या त्रिलोक्यात काहीही नाही. म्हणजे जे जे आहे ते सर्व पूर्व व्यास कथित म्हणजेच व्यासांचे उच्चिष्ट म्हणजेच उष्टे आहे, असे या ठिकाणी ज्ञानदेव महाराज म्हणतात. ऐशी जगी सुरस कथा जे जन्मभूमी परमार्था, मुनी सांगे नृपनाथा जनमेजया. ही कथा वैशंपायन ऋषी हे राजा जनमेयास सांगतात. या कथेतून उत्तम असा परमार्थी गोडबोध केला गेलेला आहे. जे अद्वितीय उत्तम पवित्रेक निरुपम परम मंगलधाम अवतारी जो. ही कथा उत्तम पवित्र अनुपमेय अद्वितीय आणि अत्यंत श्रेष्ठ असे आत्मकल्याणकारी आहे. आता भारत कमळ परागू गीताख्य प्रसंगू, जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी. महाभारत हे जर एक कमलपुष्प आहे असे मानले तर श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनास केलेला गीता उपदेश तो या कमलाचा पुष्परेणू मानावा लागेल. ना तरी शब्द भ्रमाब्दी मतियेला व्यासबुद्धी, निवडिले निरवधी नवनीत हे. या कथेची बुद्धिरूपी रवीने घुसळण करून त्यांनी त्यातून गीतारूपी अतिश्रेष्ठ असे नवनीत काढले आहे. मग ज्ञानाग्नी संपर्के कडसिले विवेके, पद आले परिपाके आमोदासी. हे ते नवनीत ज्ञानाच्या विवेक विचाराच्या अग्नीवर कडवून त्याचे सुवासिक तूप बनविले आहे. जे अपेक्षी जे विरक्ती सदा अनुभवी जे संती, सोहम भावे पारंगती रमिजे येत. हे असे अलौकिक अमृत आहे की वैराग्यशील विचारवंत साधू संत साधक अन ब्रह्मनिष्ठ भाविक जन सदैव याच्या चिंतन मननानच रम्मान झालेले असतात. जे आकर्णी जे भक्ती जे आदि वंदे त्रिजगती, ते भीष्मपर्वी संगती सांगिजेल. असा हा अमृतमय गीताबोध व्यासांनी महाभारत कथेच्या भीष्म पर्वात सांगितलेला आहे. जे भगवद्गीता म्हणजे जे ब्रह्मोशांनी प्रशंसिसे, जे सनकादिकी सेवेजे आदरेसी. यालाच भगवद्गीता हे नाम संबोधन असून ब्रह्मशंकर तिची स्तुती करतात. शुक सनकादिक तिचे मोठ्या आवडीने सेवन करतात. जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझे अमृतकन कोवळे, ते वेची ती मने मवाळे चकोरले. जशी चकोर पक्षाची पिल्ले शरद ऋतूमधील पौर्णिमेच्या चांदण्यातले अमृतकण आर्ततेने प्राशन करतात, तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपण चित्ता अनुनिया. त्याप्रमाणे ही अतिभक्त भाविकांनो, तुम्ही सुद्धा हे गीतेचे बोधामृत तेवढ्याच आर्ततेने श्रवण करा. हे शब्दे विन संवादीजे, इंद्रिया नेनता भोगीजे, बोला आदी झोंबीजे प्रमेयाची.
भगवद्गीताचा कथाभाग हा न बोलता विचारांनी समजून घेण्याचा, इंद्रियांच्या नकळत अनुभवण्याचा आणि तिच्या श्रवणापूर्वीच तिचे रहस्य जाणून घेण्याचा भाग आहे. जैसे भ्रमर परागून येती परी कमळ दळे नेनती, तैसी परी आहे सेवती ग्रंथी इये. ज्याप्रमाणे भुंगा कमळाच्या पाकळ्यांना जराही समजू न देता त्यातील परागकण घेऊन जातो, तसा या कथेचा अनुभव घ्यायचा आहे. का आपुला ठाव न सांडिता, अलंगीजे चंद्र प्रगटता, हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे. किंवा ज्याप्रमाणे चंद्रप्रकाशाने विकसित होणारी कुमुदिनी ही आपले स्थान न सोडताही त्या चंद्रास आलिंगन दिल्याचे अनुपम्य सुख अनुभवते. ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलेने अंतकरणे, आथिला तोची जाणे मानूये. त्याप्रमाणे ज्याला विचारांची खोली आहे, ज्याचे मने स्थिरता आहे, जो विवेकी विचारी आहे, तोच या ग्रंथाचा खरा आनंद घेऊ शकेल. आहो चातुर अर्जुनाची पाती, परिसनाया योग्य हाती, तीही कृपा करुणी संती अवदान द्यावे. तेव्हा अर्जुनाच्या योग्यतेचे असलेल्या संत सज्जन भावी भक्तांनो, तुम्ही आता या कथा श्रवणाकडे तुमचे पूर्ण अवधान द्या. हे सलगी म्या म्हणितले, चरणा लागुनी विनवले, प्रभू सखोल हृदय आपले म्हणूनिया. हे मायबाप, भक्त भाविकांनो, तुमचे हृदय विशाल आणि उदार आहे, म्हणूनच तुमचे चरण वंदन करून मी तुम्हासी नम्र विनंती करत आहे. जैसा स्वभाव मायबापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अदकची तयाचा संतोषाथी. मी हे पूर्णपणे जाणून आहे की बालकाच्या बोबड्या बोलानेही अपत्य प्रेमाने त्याचे मन भरून येते. तैसा तुम्ही मी अंगीकारिला, सज्जनी आपुला म्हणितला, तरी उने सहजे उपासहला पार्थू काही. तसे तुम्ही संत सज्जन आहात, म्हणूनच माझे दोष न पाहता आपण मी करत असलेले हे कथा निवेदन प्रेमपूर्वक श्रवण करा, अशी मी तुम्हास नम्र विनंती करतो आहे. अन्यथा कोणास आणि का विनंती करू? परी अपराध तो आणि का आहे, जे मी गीतार्थ कवळरूप आहे, ते अवदरा विनवूल आहे म्हणून या. इथे माझ्या हातून आणखी एक अपराध घडतो आहे की जो गीताबोध मी सांगतोय तो तुम्ही ऐका असे मी म्हणतोच, म्हणजे तो बोध मला कळलाय, हा माझा काहीसा गर्व नाही का? हे अनावार न विचारिता, वायांची दिवसा उपनला चित्ता, एरवी काय भानु तेजी खद्योता शोभा आधी. पूर्ण विचार केल्यावर माझ्या हे लक्षात येत आहे की मी तुम्हाला तो गीतार्थ सांगतो आहे हे माझे म्हणणे चुकीचे आहे, नाही का? कारण तेजस्वी सूर्यापुढे अल्प स्वल्प अशा काजव्याचा प्रकाश तो काय आणि किती पडणार? की टिटभू चाचूवरी माप सुये सागरी, मी नेनतू त्यापरी प्रवर्ते येत. ते म्हणजे टिवटिवीने आपल्या इवल्याशा चोचीने सागराचे मोजमाप करण्यासारखेच म्हणावे लागेल. ऐका आकाश गिवसावे, तरी अनिक त्याहुनी थोर होवावे, म्हणून आपाड हे आगवे निर्धारिता. असे पहा की जसे आकाशाला आच्छादायचे किंवा त्याचे आकलन करून घ्यायचे, तर ज्ञाता आणि आकाशापेक्षाही दुसरे काहीतरी मोठे नको का? अन मी तर तसा मोठा अन योग्यही नाही, तेव्हा हे का माझ्या दृष्टीने अवघडच आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते. तया गीतार्थाची थोरी स्वयं शंभू विवरी, जेत भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. या गीतेची थोरी एवढी मोठी आहे की तिच्या श्रेष्ठत्वावर चर्चा करत असताना एकदा पार्वतीलाच त्याबद्दल शंका आली. आश्चर्य वाटले. तेव्हा तिला या ज्ञानाची थोरी पटवून देताना स्वतः भगवान शंकर तिला म्हणाले, तेत हरू मने नेनिजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. हे देवी, ज्याप्रमाणे तुझ्या नित्य नूतन बदलणाऱ्या स्वरूपाचा पार लागत नाही, त्याप्रमाणेच गीता बोधातून मिळणाऱ्या नित्य नूतन अशा परमानंदाचा अंत लागत नाही. हा वेदार्थ सागरू, जया निद्रिताचा घोरू, स्वयं श्री सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवदला. तो परमात्मा सर्वेश्वर हा निद्रित असताना वेदांची उत्पत्ती झालेली आहे, परंतु हे गीताशास्त्र मात्र भगवंतांनी आपल्या प्रिय अर्जुनास पूर्ण जागृत अवस्थेत आणि तेही प्रत्यक्ष रणांगणावर सांगितलेले आहे.
ऐसे जे अगाध जेते वेडावती वेद ते ताल्पमी मतिमंद काय होय. ते गीताशास्त्र अति गहन आहे, त्याची उकल करणे हे जेथे वेदशास्त्रांनाही शक्य झाले नाही, तेथे माझ्यासारख्या अल्पमतीच्या जीवाने त्याची थोरवी काय अन कशी गावी. हे अपार कैसेनी कवळावे, महातेज कवणे धवळावे, गगनमुठी सुवावे मशके केवी. हे गीता तत्व इतके अपार आहे की ते सांगणे अवघड आहे. महासूर्याच्या तेजाला अन्य कोणीतरी उजाळा देण्याचा किंवा एखाद्या सामान्य चिलटाने ते अथांग आकाश आपल्या मुठीत धरण्याचा केविलवाना प्रयत्न करण्यासारखे आहे. परी येत असे एक आधारू तेनेची बोले मी सदरू, जो सानुकूळ श्रीगुरु ज्ञानदेव म्हणे. परंतु जे आरती माझे सद्गुरू निवृत्तीनाथ ह्यांनी मला या कार्यास प्रेरित केले आहे, ते आरती केवळ माझे निमित्त करून श्रीगुरु ज्ञानदेव म्हणाले. एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, तरी संत कृपा देखू स्वज्जळ असे. एरवी मी तर एक मूर्ख, अज्ञानी, अविवेकी असा जीव आहे, पण तुम्हा संत मायबापाच्या कृपेनेच माझ्या ज्ञानदीपास उजाळा येतो आहे. हे माझे खरोखरच परमभाग्य आहे. लोहाचे कणक होय हे सामर्थ्य परिस्थितीचे आहे, परिमृतही जीवितला आहे अमृत सिद्धी. शुद्ध लोखंडाचे परिसाच्या संगतीने सोने होते. अमृताच्या लाभाने मृत जीवासही जिवंतपणा येतो. जरी प्रगटे सिद्ध सरस्वती, तरी मुकया आथी भारती. येत वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काही. किंवा माता सरस्वती देवी प्रसन्न झाल्यास मुक्यासही वाणी येते, तो बोलू लागतो, हे नवल नाही तर ती कृपेची महती आहे. का जया ते कामधेनु माये, तयासी अप्राप्य काही आहे. म्हणून मी प्रवर्तवला आहे ग्रंथी ये, ज्या घरी प्रत्यक्ष कामधेनु आहे, त्याला अप्राप्त असे काय असणार आहे.